उशिरापर्यंत सुरू असलेला परतीचा पाऊस सरताच आता लोकांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागतोय. दुपारी रणरणत्या उन्हात लोकांना आपली कामं किंवा प्रवास करावा लागतोय. मुळात ऑक्टोबरमध्ये वाढत्या तापमानानुसार हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढत जाते. पृथ्वी स्वतः भोवती फिरते, तेव्हा सूर्याची तिरपी किरणं थेट विषुववृत्तावर पडतात. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागतो. शरीरात वाढलेली उष्णता त्वचेतील छिद्रांमधून पाण्याच्या स्वरूपात बाहेर पडते. मात्र हवेतल्या बाष्पाचं प्रमाण जास्त असल्यास ही क्रिया मंदावते. आर्द्रता वाढल्यानंतर शरीरातून उष्णता बाहेर पडण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वास्तविक तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवायला लागतो. हवेत आर्द्रता वाढल्यास वास्तविक तापमानापेक्षा अधिक तापमान जाणवायला सुरुवात होते. त्याला डिक्सफर्ट इंडेक्स असं म्हणतात. दुपारी तापमान जास्त असताना हवेतील बाष्पाचे प्रमाणही जास्त असेल तर अधिक उकाडा जाणवतो. पावसाळा संपलेला असतो आणि सूर्य म्हणजे असं भौगोलिक दृष्टीने वगैरे सांगितलं म्हणजे मुलांच्या शाळेत 9वी-10वीच्या मुलांच्या याच्या लँग्वेजमध्येही सांगू शकते, पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने सूर्य हा जरा साऊथकडे चाललेला असतो, म्हणजे दक्षिणेकडे जात असतो आणि जे ढग असतात ते थोडे क्लिअर होतात, म्हणजे आकाश क्लिअर होतं. त्याच्यामुळे डायरेक्ट हीट आपल्या पृथ्वीवर येते. ती हीट आणि थोडंसं ढगाळ म्हणजे थोडं ह्युमिड वातावरण याचं दोघांचं कॉम्बिनेशन मिळून एक तो सीझन असतो आणि त्याचा अनुभव पण वेगळा असतो. तर त्याला ऑक्टोबर हीट म्हणतात किंवा हीट वेव्हज म्हणतात, असं ते आहे. टेम्परेचरमुळे घाम जास्त येतो, मग त्याच्यामुळे डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन झाल्यामुळे क्षार कमी होतात शरीरातले आणि त्याच्यामुळे किडनीवर पण इफेक्ट होतो आणि क्षार कमी झाले की BP वगैरे कमी होऊ शकतो. भोवळ येऊन लोक पडतात रस्त्यात, बेशुद्ध होतात. आता शाळेत जाणारे मुलं, त्यांना आईने गुलकंद वगैरे जर खाऊ घातलं किंवा एखादं छान सरबत किंवा भरपूर दूध म्हणजे काहीतरी खाऊ पिऊ घालून त्यांना बाहेर पाठवायला पाहिजे. ऑक्टोबर हीटमध्ये त्वचा अधिक कोरडी पडणं, काळी पडणं, लाल होणं, ओठ फुटणं, सर्दी, पडसं, खोकला, थंडी तापसारख्या समस्या अधिक वाढतात. शरीरातील उष्णता वाढल्यावर केस तोडा होतो. शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी देखील होतं. त्यामुळे काकडी, ताक आणि जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्यावा असा सल्ला डॉक्टरांनीही दिलाय. जयेश साबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, नाशिक.